जर कोल्हापूर सक्षम गेले 15 वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी केलं असतं तर हे सगळे प्रश्न लोकांना दिसलं असतं. माझं तर असं मत आहे ही निवडणूक हद्दवाढ होऊनच व्हावी. नसल समजा दुर्दैवाने ही निवडणूक लागली तर लोकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा आणि लोकांनी म्हणजे आम्ही लोकांनी जे लोक उभारणार आहेत त्यांनी पण बहिष्कार टाकावा आणि त्यांनी फॉर्मच भरायची नाही. तो साधा आणि सोपा मार्ग आहे ना. कशी इलेक्शन करतात बघूया. सगळ्या सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळाव्या यासाठी हातभार देणं आवश्यक आहे. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर काय पाठपुरावा सुरू आहे आणि या निवडणुकीला नेमकी काय भूमिका असणार? हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची प्रामुख्यानं भूमिका आहे. यामध्ये पहिल्यांदा 8 गावं का 18 गावं का 16 गावं हा जो काही विषय चालू आहे तर किती पण गावं घ्या, पहिल्यांदा सुरुवात करा हद्दवाढीची. आणि मगाशी तुम्ही म्हटला महानगरपालिकेमध्ये गेले 15 वर्ष आता परत ह्याला राजकारणाचं रूप येते, पण ज्यांची सत्ता होती त्यांनी महानगरपालिकेची कर्मचारी वाढवले पाहिजेत, त्यांच्या ऑर्डरी काढल्या पाहिजेत. आता बघा परवा आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी 650 लोकांची राजेश क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब कोल्हापूरला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लोकांची ऑर्डर निघाली. म्हणजे ठोक मानधनावर लोक होती ती काम करतात नाही करतात. ज्या त्या ठिकाणी म्हणजे बगीचा असेल, वायरमन असतील किंवा मेन म्हणजे अग्निशामक असेल, या सर्व ठिकाणी ठोक मानधनावर लोक आहेत. त्या ठिकाणी परमनंट लोकांच्या जागा शिल्लक आहेत, पण ते 35% अट कायम घातली जाते आणि त्या 35% अटमध्ये लोक परमनंट होत नाहीत. बरीच लोक आता ठोक मानधनावरची किंवा रोजंदारीवरचे आमचे कर्मचारी 360 लोकांच्या कर्मचाऱ्यापैकी 50 लोक आता तिथली मयत झालेले आहेत. असे बरेच विषय आहेत. ते येणारं सरकार हे लोकांनी अखंड जिल्ह्यामध्ये 10च्या 10 उमेदवार निवडून दिल्यामुळं महाराष्ट्र शासनाची आणि आमच्या लोकांची पण जबाबदारी वाढलेली आहे. कारण कोल्हापूरचं फ्लोटिंग रोजचं जे काय बघितलं पब्लिक कोल्हापुरात येणारं हे 2 ते 3 लाख लोक रोज येतात आणि जातात, पण त्यांना हद्दवाढ नको आहे. आणि त्यांचं बरं एका दृष्टिकोनातून त्यांचं म्हणणं चुकीचं पण नाही आहे, मग त्याचं पण समर्थन करत नाही. कारण बघितलं आज कोल्हापूरची अवस्था काय आहे, रस्ते नाही तुम्ही देताय रोज, पाणी नाही मेन म्हणजे महत्त्वाचा विषय, कचरा उठवला जात नाही, बसायला बगीचा नाही, ड्रेनेज सिस्टम नाही, ट्रॅफिक सेन्स आता मगाशी तो विषय काढला, ट्रॅफिक सेन्स नाही, सिग्नल चालू असते पण तिथं ट्रॅफिकवर हवालदार नाही, सिग्नल तोडून लोक जातात. आणि हे सगळं बघितल्यानंतर कुठल्या खेडेगावातल्या माणसाला वाटणार आहे की आपण कोल्हापूरमध्ये यावं. जर कोल्हापूर सक्षम गेले 15 वर्षे ज्यांची सत्ता होती त्यांनी केलं असतं तर हे सगळे प्रश्न लोकांना दिसलं असतं. बऱ्याच वेळा आता परवा पण आम्ही पडोर ऑफिसला साहेबांना भेटायला गेलेलो गगन जाधव पुण्यतिथीनिमित्त. तिथं सांगत होती की 23 वेळा हद्दवाढ झाली, पुण्याची 27 वेळा झाली. अरे पुण्याची डेव्हलपमेंट एवढी चांगली झाली की लोक स्वतःहून आम्ही म्हणतात आत येतो. तशीच कोल्हापूरची डेव्हलपमेंट गेले 15 वर्षात ज्या लोकांनी सत्ता गाजवली त्यांनी जर केली असती तर ही अवस्था आज खेडेगावातल्या लोकांना हे म्हणावं लागलं नसतं ना. हा पण एक विषय आहे. पण आता त्यांना काय सांगणार आणि येणारी निवडणूक ही हद्दवाढ होऊनच होईल असं वाटतं? माझं तर असं मत आहे ही निवडणूक हद्दवाढ होऊनच व्हावी. नसल समजा दुर्दैवाने ही निवडणूक लागली तर लोकांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा आणि लोकांनी म्हणजे आम्ही लोकांनी जे लोक उभारणार आहेत त्यांनी पण बहिष्कार टाकावा आणि त्यांनी फॉर्मच भरायची नाही. तो साधा आणि सोपा मार्ग आहे ना. कशी इलेक्शन करतात बघूया. आहे का नाही मार्ग चांगला, हे शासनाला कळवायला पाहिजे. शब्द 100% दिलेला आहे आणि शिंदेसाहेबांचा काय शब्द असतो हे सगळ्यांना माहिती आहे, अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं ह्यात 20 महामंडळ टोटल आता डिक्लेअर होणार आहेत. त्यामध्ये आमचा वर्णी नक्की लागणार आहे, यात काय मनात शंका नाही. काँग्रेसमधली बरीच माणसं शिवसेनेच्या संपर्कात आहेत, भारतीय जनता पार्टी संपर्कात आहेत. आणि यामध्ये मगाशी मी सांगितलं पालकमंत्री साहेब आणि राजेश क्षीरसागर साहेब यांनी त्यात पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून देशमुख यांचं नाव पुढे येते, त्यांच्याबरोबर अनेकांचं नाव आहे. ते येणार आहेत का? त्यांच्यावर तुमची चर्चा झाली? येणार आहेत. आहेत बरीच नाव आहेत, बरेच लोक आहेत आणि त्यांना ते झाले चर्चा होईल. आता पालकमंत्री साहेबांनी राजेश क्षीरसागर यावरती कोंडी फोडतील लवकरच, झाले सगळं फायनल. आहेत भरपूर आहेत. काय माणसं घेत असताना पण काय आहे आता मी तुम्हाला ओपनली सांगतो, माणसं घेत असताना आमच्या शिवसेनेची म्हणा किंवा भाजपची माणसं, आता विजयरावांची तर मला जास्त माणसं तिथलं वेगळा घेऊन चालणार नाही ना. तिथे घेत असताना त्यांना तिथला शब्द देऊनच घ्यावं लागेल. म्हणजे निवडणूक लढवायचा शब्द हा दिल्यानंतरच माणसं येणार आहेत.
त्यामुळं ती माणसं बघून सगळा विचार करून मग घ्यायला लागले आणि ती सगळं फायनल झाले, म्हणजे काय अडचण नाही. बेलजीचं राजकारण हां बेलजीचं राजकारण होय, बेलजीचं राजकारण करावंच लागेल ना.